मी आणि माझे कॉलेजचे मित्र 2021मध्ये एका ट्रेकला गेलो होतो. तो इगतपुरीच्या जवळपास कुठेतरी आहे ट्रेक आणि खूप पाऊस पडत होता आणि आमचा प्लॅन होता की जाऊन तिकडे नाईट मारायची, कॅम्प करायचं. युजली ट्रेकचे प्लॅन हे जास्त महाग नसतात, पण ती आमची ट्रिप एवढी एक्सपेन्सिव्ह झाली होती. आम्ही जिकडून उतरलो तिकडून आमची ट्रान्सपोर्टची कॉस्ट खूप जास्त वाढली. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे ओंकार आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. फर्स्ट ऑफ ऑल खूप खूप धन्यवाद माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजना एवढं प्रेम दाखवण्यासाठी. आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा किंग्स लेक नॅशनल पार्कमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी माउंट शुगरलोफची वाट चुकलो होतो आणि एका दुसऱ्या ट्रॅकवरती फिरून मी परत आलो. सो आज मी पुन्हा एकदा किंग्स लेक नॅशनल पार्कमध्ये चाललो आहे माउंट शुगरलोफ पूर्ण करण्यासाठी. तर आहे संडे, आज फुल डे सनी असणार आहे, पाऊस नाही अजिबात. लास्ट 2 आठवड्यांपासून मी प्रयत्न करतो आहे की तिथे पुन्हा जाऊन ती ट्रेल कंप्लीट करण्याची, पण वातावरण खूपच जास्त खराब होतं. सो मी काय गेलो नाही. आता वाजले 7 आणि माझा प्लॅन आहे की 7:30पर्यंत निघायचं. 11 ते 3पर्यंत, 3मध्ये खूप जास्त ऊन आहे, सो मला ते अवॉइड करायचं आहे. सो पटापट रेडी होऊया आणि निघूया. एक खूप फनी गोष्ट झाली आहे. एकतर मला खूप जास्त लेट झाला आहे जायला. मी आता बघत होतो की माउंट शुगरलोफचा रोड कुठे, ओके. आणि माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला दाखवलं आहे की मी तो रस्ता चुकतो आणि मी मागच्या एका रिच ट्रॅकवरती फिरून येतो वगैरे वगैरे. सो जिकडे आपण गाडी लावली होती ना, तोच आहे माउंट शुगरलोफचा टॉप अकॉर्डिंग टू इंटरनेट. त्याच्या पुढे अजून काही जाण्यासाठी रस्ता नाही आहे. जिकडे आपण गाडी लावली होती ते कार पार्क आहे आणि त्या कार पार्कवरून आपल्याला एक व्ह्यू दिसतो सिटीचा, जो आपल्याला त्या दिवशी दिसला नाही बिकॉज फॉग होता पूर्ण. बट दॅट इज इट. मी आता रिव्ह्यूज बघत होतो, सो मला वाटलं की मी तो रस्ता चुकलो आणि त्या साईडला आपल्याला जायचं आहे, पण ॲक्च्युली कार पार्कच माउंट शुगरलोफचा टॉप आहे. सो आता मी दुसऱ्या कुठेतरी जाऊ शकतो का ते बघतो पटकन आणि मग आपण तिकडे जाऊया. सो सेम किंग्स लेक नॅशनल पार्कमध्ये अजून एक ट्रेल आहे, बंडी अँड माउंट एव्हरार्ड. सो आपण तिकडे जाऊया बिकॉज माउंट शुगरलोफ ऑलरेडी झाला आहे, तर मग परत तिकडे जाण्यात काही अर्थ नाही आहे. सो आता मी हा एक ट्रेल चेक केला आहे. लेट्स सी. मॉडरेट आहे, 10 किलोमीटरचा सर्किट ट्रॅक आहे, म्हणजे एका पॉईंटवरून स्टार्ट करून आपण परत त्याच पॉईंटला येतो. हे पण किंग्स लेक नॅशनल पार्कमध्येच आहे. सो आय एम होपिंग की आपल्याला चांगली दृश्य दिसतील. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. मला हे सगळं करण्यामध्ये भयंकर लेट झालेलं आहे. ऑलरेडी 8 वाजले. हे सगळं रिसर्च करण्यात आणि बघण्यामध्ये वेळ गेलेला आहे. लेट्स गो. बंडी अँड माउंट एव्हरार्ड. मी आता बघत असताना मला कळलं की किंग्स लेक नॅशनल पार्कमध्ये अराउंड 26 ट्रेल्स आहेत आणि त्यातली आपली एकच झालं आहे, तो माउंट शुगरलोफचा रिच ट्रॅक आणि माउंट शुगरलोफचा कार पार्क. आपण हा दुसरा ट्रेल आज ट्राय करूया. सो आता एक 47 मिनिट्सचा रोड आहे आपल्याला आणि आपण 8:57ला पोचणार आहे अकॉर्डिंग टू गुगल मॅप्स. या गडबडीत मी माझी हॅट विसरलो. कम ऑन. ट्रस्ट मी, ऑस्ट्रेलियामधली गरमी खूप वेगळी आहे, पण हॅट विसरणं चुकीची गोष्ट झाली आहे माझ्याकडून. पण शिकूया या एक्सपिरियन्स काय होतं हे आज मला समजणार आहे नक्कीच. सो लेट्स गो. पण आज एक गोष्ट मात्र नक्की आहे की शॉर्ट्स एवढे जबरदस्त येणार आहेत आपले, बिकॉज जेवढा सनलाईट जास्त तेवढे क्रिस्पी शॉर्ट्स. सो लेट्स गो. आणि तुम्ही बघू शकता सकाळचे सायकल स्वार. आता हा जो रोड चालू झाला आहे तो सिनिक असणार आहे असं मला वाटतंय.
आय होप माझ्याकडे चेस्ट स्ट्रॅप असता इथून शॉट घेण्यासाठी. खूप ब्युटिफुल रोड आहे हा, पूर्ण लेफ्ट राईट ग्रीनरी आहे. तर हा लेफ्ट घ्यायचा. आता आपल्याला 3 किलोमीटर याच रोडवरून जायचंय पुढे. हे 2 रस्ते जातात, आपल्याला जायचंय. ओके, मॅनेजमेंट व्हेकल्स, वॉकर्स ओनली. सो या पॉईंटच्या पुढे फक्त मॅनेजमेंट व्हेकल्स जाऊ शकतात. बायसिकल रायडर्स, हॉर्स रायडर्स आणि वॉकर्स ओनली. सो आय थिंक आपल्याला गाडी इकडे पार्क करावी लागेल आणि इथून चालत जावं लागेल. हे किंगलेक नॅशनल पार्कसाठी एक दुसऱ्या साईडचा एंट्रन्स आहे असं मला वाटतं. सो आता इथून मला गुगल मॅप्स दाखवतं आहे 2.7 किलोमीटर्स चालत जायचं आहे आणि मग तिकडून पुढे आय थिंक. सो लेट्स सी. एनिवे आपण इथे पार्क करूया गाडी आणि मग इथून पुढे चालत जाऊया. आय होप माझी गाडी सेफ राहील इकडे. मी मेक शुअर करणार आहे की माझ्या गाडीमध्ये काही असं अट्रॅक्टिव्ह गोष्ट नाही दिसणार बाहेरून. आणि मग आपण सामान घेऊन बाहेर पडूया. छान थंडी आहे बाहेर, वातावरण प्लेझेंट आहे. चालायला लागलो आपण की गरम होणार बॉडी. पण स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता किंग लेक नॅशनल पार्क. लेट्स गेट इनसाइड. सो इथे आहे वॉटसन्स क्रीक ट्रॅक आणि इथे आहे माउंट एव्हरार्ड ट्रॅक टू हायडलबर्ग किंग लेक रोड 7.5 किलोमीटर्स. ओके, लेट्स स्टार्ट. सो अकॉर्डिंग टू इंटरनेट हा मॉडरेट लेवल हाईक आहे आणि पूर्ण वेल मेंटेन्ड रोड आहे. सो आपल्याला काही मोठ्या पायवाटांमधून जायची गरज नाही आहे आणि ग्रॅज्युअली तो वरती जातो. वातावरण गरम नाही आहे, छान थंडावा आहे वातावरणात आणि मी हाफ पॅन्ट घालून आलो आहे. बॉडी गरम होईपर्यंत थंडी वाजणार आहे. आय थिंक मी 2021 मध्ये माझ्या मित्रांसोबत ट्रेकला गेलो होतो. त्यानंतर डिरेक्टली आता चाललो. कितीला निघालो आपण? 9 वाजता आपण स्टार्ट केलं आहे. आपल्याला 2.7 किलोमीटर्स चालायचं आहे आणि तिथून पुढे बघूया. तो एक व्ह्यू बघा. सुकलेली झाडं पडली आहेत सगळी खाली. ते पण त्याचं एक जॅकेट आणलं आहे लाईट, जस्ट इन केस खूप जास्त थंडी वाजायला लागली तर. आय एम होपिंग की गरज नाही पडत. माउंट एव्हरार्ड ट्रॅक दिस साईड. लिटिल वॉटसन क्रीक ट्रॅक. इथे जायचं नाही आपल्याला, तिथे जाऊया. मस्त थोडा सूर्यप्रकाश येतो. झाड पडलं इकडे. इकडे 2 पक्षी बसले, तो मला दाखवतो. एवढे मोठेच बघा. इथे कुकटूज पॅरेट्स ते आहेत. मला ॲक्च्युली थंडी वाजते. इकडे बराच गारवा आहे. आतमध्ये थोडं थंड पडायला लागलं. बऱ्यापैकी चालत आलो मी आता आणि हा चांगलाच चढाव आहे. दम लागला मला, दम. पण वातावरण थंड असल्यामुळे जरा प्लेझंट वाटतं आहे. थोड्या वेळाच्या चढणानंतर हा एक छोटासा उतार आलेला आहे. तिकडे मागे तुम्ही बघू शकता, आपल्याला एक माउंटन व्ह्यू दिसतोय. इकडे सुद्धा व्ह्यू दिसतोय छोटासा झाडांच्या थ्रू. थोडा आपल्याला व्ह्यू दिसतोय इकडे झाडांच्या थ्रू.
आता कुठे जाऊन माझी बॉडी थोडीशी वॉर्मअप झाली आहे आणि थंडी कमी वाजते. हा संपूर्ण एरिया ड्राय आहे. किंग्स लेक नॅशनल पार्कमध्ये मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण आग लागली होती पूर्ण आणि अराऊंड 250+ लोक मेले होते. सो चढ उतारचा हा पूर्ण रस्ता आहे. पण ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. बट इथे जर का लास्ट टाइम जर का पाऊस असता तर जस्ट इमॅजिन काय मजा आली असते. आय नो थोडंसं स्केरी असू शकलं असतं, बट स्टील मजा तर नक्की आली असती. आता इथे आपल्याला व्ह्यू दिसतोय थोडासा. कॅन यू सी? सो मी गुगल रिव्ह्यूजमध्ये जेव्हा बघितलं होतं त्यांनी पण हेच सांगितलं की तुम्हाला व्ह्यूज थोडा मिळतो झाडांच्या थ्रू. असा कंप्लीट एक व्ह्यू पॉईंट नाही आहे इकडे, असं मी वाचलं आहे. सो हे जे आपल्याला दृश्य दिसतं आहे ते असंच आपल्याला झाडांच्या थ्रू बघावं लागणार आहे. पण खूप सुंदर आहे. तर ट्रेकचा विषय चालू आहे. तर मी माझी 10वी कंप्लीट झाल्यानंतर फर्स्ट टाईम ट्रेकला गेलो होतो राजमाचीला. खूप लोकांना राजमाची ट्रेक माहिती असेल, जे लोक ठाणे परिसरामध्ये राहतात. आमच्या शाळेमध्ये एक सर होते, देशपांडे सर, ते तर नाही आहेत सॅडली. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप साऱ्या स्टोरीज सांगितल्या होत्या. ते आमचे इतिहासाचे सर होते. ते खूप जास्त ट्रेकिंगला वगैरे जायचे. सो त्यांनी आम्हाला मस्त त्यांचे किस्से सांगितले होते ट्रेकिंगचे आणि आम्हाला प्रॉमिस केलं होतं की 10वी नंतर तुम्हाला पण मी सगळ्यांना घेऊन जाईन. आणि राजमाची माझा फर्स्ट ट्रेक होता. खूप मजा आलेली. हालत खराब झाली होती ट्रेक करताना तो, बिकॉज कधी ट्रेकिंग केलंच नव्हतं, कधी एवढं लॉंग डिस्टन्स चाललोच नव्हतं मी. पण त्यानंतर ट्रेकिंग आवडायला लागलं. मी माझ्या मित्रांसोबत जाऊन आलो बऱ्याचशा ठिकाणी. तर रानामनात जाऊन मस्त खूप मजा येते. सह्याद्री पर्वतांगांमध्ये एवढे छान महाराजांनी गड बांधलेत. त्या गडावरती जाऊन जो आपल्याला व्ह्यू दिसतो, तो व्ह्यू जो आहे यार, त्याला काय तोडच नाही आहे. तुमचा फर्स्ट ट्रेक कुठला होता, कोणासोबत होता, हे मला नक्की कळवा माझ्या या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि तुमचा काही एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला जी मजा आली असेल ती पण नक्की कळवा. मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. इथे एक व्ह्यू दिसतोय मस्त. लेट्स सी. या रोडला चाललो आहे मी. तिकडे एक शेत आहे. एक शेत तिकडे. व्हिडिओमध्ये एवढं खास दिसत नाही आहे. सगळी सुकलेली झाड आहेत. मुळासकट पडलेलं एक झाड